वहिनी टेस्ट करून जा कशी झाली तर. खूप छान लागते. खरबूजची टेस्ट आहे ना त्याच्यामध्ये पण. हो. हा. एन्जॉय. किती छान लागते. दूध, 3 चमचे मिल्क पावडर घेतली आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. आता ह्याच्या स्लरी करताना थंड दूध टाकायचं आहे, नाही तर गुठळे होते त्याच्यात. ते आपण दुधात टाकूया. साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. दुधाचं मिश्रण चांगलं घट्ट झालं आहे. थंड झाल्यावर ते आणखीन घट्ट होईल ते, त्यामुळे या स्टेजवरती गॅस बंद करा. दूधचा ज्यूस करताना त्यात पाण्याचा वापर करू नका आणि एकदम बारीक पण फिरवू नका. व्हिपिंग क्रीम नसेल तर फ्रेश क्रीम घेतली तरी चालेल. क्रीम आपल्याला लाईट आणि फ्लफी होत नाही तोपर्यंत चांगली फेटून घ्यायची आहे. फेटल्यानंतर दुधाचं मिश्रण ॲड करा. या दुधाच्या मिश्रणाच्या ऐवजी आपण कस्टर्डसुद्धा बनवू शकत होतो, पण कस्टर्डने काय होतं, फ्लेवर येत नाही खरबूजचा. आपल्याला प्रॉपर खरबूजची आईस्क्रीम बनवायची, त्यासाठी ही पद्धत ट्राय करा. बघू शकताय मी ज्यूस फिरवताना एकदम फाईन नाही फिरवला आहे, असं थोडेसे तुकडे राहू दिलेत खरबूजचे. ते आईस्क्रीम खाताना छान लागतात म्हणून. बस आता हे सेट करायचे. सेट झाल्यावरती कट करा आणि फॅमिलीसोबत शेअर करा ही रेसिपी आणि जरूर ट्राय करा. खूप टेस्टी झाली होती आणि प्रॉपर खरबूजचा फ्लेवर येतो आहे त्या आईस्क्रीममध्ये. बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी बनवा आणि फॅमिलीसोबत शेअर करून एन्जॉय करा.